नमस्कार. तुम्हाला म्हणजे आत्ता सांगितलं एक्सेस ट्रेडेड फंड ट्रेडिंग कसं बेनिफिशियल आहे त्याची ही शीट आहे. दिस इज अ मास्टर शीट आणि प्रत्येक ETF ह्याच्यावर लिस्टेड आहे आणि याच्यामध्ये दोन्ही लिहिलेलं आहे की इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही लाँग टर्मसाठी ठेवले 10-15 वर्ष 17 वर्षाचा डेटा आहे तर तुम्हाला किती टक्के रिटर्न मिळेल वर्सेस इफ यू ट्रेड इन दिस 17 years मे बी एव्हरी 1.5 years किंवा एव्हरी 25-30% तुम्हाला प्रॉफिट झाला की विकायचं, नंतर 1.5 वर्ष बाहेर बसायचं मार्केट किंवा 1 वर्ष बाहेर बसायचं, परत तोच ETF पडतो अँड दॅट इज द टाईम यू कॅन बाय इट अगेन अँड रोटेट द सेम कॅपिटल. ओके, बाहेर बसणं फार इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला 8 ते 9 वेळा गेल्या 17 वर्षामध्ये अपॉर्च्युनिटीज मिळाल्या की यू कॅन बाय लो अँड सेल हाय, राईट, अँड सेल हाय ॲट द रेट ऑफ 30-35-50% तुम्ही रिटर्न मिळू शकता इन एव्हरी इयर प्रोव्हायडेड यू रोटेट द कॅपिटल ॲट स्मॉलर पर्सेंटेजेस ऑफ रिटर्न. ॲव्हरेज मी लिहिलं आहे की 3 to 5% झालं की विका, पण टिपिकली मोठ्या मोठ्या सायकलला तुम्हाला 100% रिटर्न पण मिळतं, पण तुम्ही विकत नाही, तुम्हाला वाटतं अजून वाढते, तर हे करू नका या. आणि ट्रेडिंग इज ऑलवेज बेनिफिशियल बट नॉट डे ट्रेडिंग. ओके, इयरली ट्रेडिंग किंवा तुम्ही इयरली प्रॉफिट बुक करा, तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा, टॅक्स भरा आणि द सेम कॅपिटल यू कॅन अगेन पुट इन द नेक्स्ट इयर वेन द मार्केट फॉल्स. तर बाहेर बसणं हे इम्पॉर्टंट आहे. कीवर्ड इज बाहेर बसणे. आणि जेव्हा पडतं मार्केट, पिंक पेपर नाही व्हाईट पेपरमध्ये येतं की 20 लाख कोटी मार्केटमधनं गायब किंवा 50 लाख कोटी मार्केटमधनं गायब गेल्या किती महिन्याभरात, दॅट इज अ टाईम यू नीड टू फोकस ऑन युअर बाईंग. आणि बाईंग इज ऑल्सो हॅज टू बी डन इन फेजेस. मे बी इन कपल ऑफ मंथ्स मॅक्सिमम यू कॅन finish your buying and then wait for it to rise. It definitely gives you returns over a period of next 6 months, and this is what has been proven in the history, and history always repeats. Okay, त्याच्यावर स्टडी करा, तुमच्या एक्सपर्टला विचारा आणि देन आय एम शुअर यू विल मेक मनी, ह्यूज मनी, या प्रोव्हायडेड यू आर अवेक अँड यू आर नॉट अडिक्टेड टू इट, राईट. अडिक्शन किंवा एक्सेसेस इज ऑलवेज बॅड. थँक्यू.